नमस्कार शेतकरी बांधवांनो, गणेश मशिनरीतर्फे आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत। आज आपण बघत आहोत की महाराष्ट्र शासनाने आपल्या शेतकरी बांधवांना अडचणीच्या काळामध्ये मदत करण्यासाठी महाडीबीटी योजनेमध्ये जेवढा पूर्ण लॉट होता तेवढा पूर्ण सोडून दिलेला आहे की ज्यांना जी वस्तू घ्यायची आहे ती तुम्ही घेऊ शकता। यासाठी आज असं एकही शेतकरी राहिला नाही की मी महाडीबीटी योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज भरला होता आणि मला सबसिडी मिळाली नाही किंवा माझं नाव आलं नाही, असा आज एकही शेतकरी तुम्हाला पाहायला मिळत नाही। तर आज आपण ह्या योजनेविषयी माहिती सांगताना ह्याच्या संदर्भात बोलत आहे। तर ह्या योजनेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना पॉवर टिलर लागला आहे, पॉवर विडर लागला आहे, रोटावेटर लागला आहे, ट्रॅक्टर लागला आहे, त्याच्यानंतर रिपर लागला आहे। आता हा रिपर कन्सेप्ट बऱ्याच जणांना माहितीच नाही, रिपर काय असतो, पण असंच अर्ज भरलेला आहे, नाव येतं, रिपर कम बाइंडर पण भरलेला आहे, कशाला रिपर कम बाइंडर म्हणतात हे पण माहीत नसतं। तर आपण आज रिपरविषयी पॉवर रिपर संदर्भात माहिती देणार आहोत। आज आपण पाहू शकता हे रिपर आहे, पॉवर रिपर। हे रिपर कशाला चालतं आपल्याकडे, उडीद, सोयाबीन, गहू, करडई ह्या पिकासाठी ह्याचा वापर केला जातो। त्याच्यामध्ये आपल्याला हरभरा काढायसाठी, करडई काढायसाठी, गहू काढायसाठी, सोयाबीन काढायसाठी, उडीद काढायसाठी ह्या रिपरची फार गरज असते। तर ह्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपलं जे पीक आहे ते पीक ह्याच्यामध्ये असं समोर येतं, हे कटिंग केलं जातं, ह्या चकत्या वगैरे आहेत, खाली ब्लेड आहेत, ही ब्लेड ह्याचं कटिंग केलं जातं आणि ह्या चकत्या अशा साईडला काढून टाकल्या जातात। म्हणजे आपल्याला 1 लिटर डिझेलमध्ये किंवा 1 लिटर पेट्रोलमध्ये एका एकराची कापणी केली जाते, एका तासामध्ये। ते पण एका दिवसामध्ये आपण 8 ते 10 एकराची कटिंग करू शकतो। त्याला काही भागात सोयाबीनची सोंगणी म्हणतात, काही भागात कटिंग म्हणतात, काही भागात वेगवेगळी नावं आहेत, पण हे पिकाची कापणी करण्यासाठी मशीन आहे। आता या मशीनचं जर सांगायला गेलं तर हे डिजिटल कंपनीचं मशीन आहे। आपल्याकडे नामांकित कंपनीच्या मशीन मिळतात, त्याच्यामध्ये कॅम्कोचा पॉवर रिपर भेटतो, BCSचा पण पॉवर रिपर भेटतो, रिपर कम बाइंडर पण आपल्याकडे भेटतो। त्याच्यामध्ये 3 व्हील आहे, 4 व्हील आहे आणि हा डिजिटल कंपनीचा आहे। त्याच्यामध्ये सांगायला गेलं तर साधारण सगळ्या कंपनीज रिपर आहे 7.5 HP, 9 HP, 10 HP ह्या रेंजमध्ये येतात आणि हे आपल्या पिकाच्या कापणीसाठी फार उपयोगी आहेत। आता हा जर रिपर घ्यायचा म्हणलं तर आपल्याला कास्टनुसार हे जर सबसिडीचं असतं, हे पण साधारण एक 60,000 ते 75,000च्या आसपास याला सबसिडी मिळते कास्टनुसार, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक ह्याच्यानुसार। ज्यांना कुणाला शेतकरी बांधवांना 3 व्हील रिपर कम बाइंडर लागलेला आहे त्यांनी पण आमच्याशी संपर्क साधा, आमच्याकडे रिपर कम बाइंडर भेटेल। त्यानंतर 4 व्हील रिपर ज्यांना लागलेला आहे, रिपर कम बाइंडर लागलेला आहे, त्यांनाही आम्ही रिपर कम बाइंडर देऊ शकतो। रिपर कम बाइंडर म्हणजे काय, एका तासामध्ये 1 एकराची कापून पेंडी बांधून टाकली जाते, त्याला रिपर कम बाइंडर असं म्हटलं जातं। बरेचसे शेतकरी आपल्या तालुक्यात, आपल्या शेजापाजारच्या गावात बघतात की मला रिपर कम बाइंडर लागला आहे, पण तो कसला असतो तोच माहीत नाही आणि कुठं भेटतो तो तर विषय पुढचा, आणि ते बरेचशा कृषी अधिकाऱ्यांना जाऊन विचारतात आम्हाला रिपर कम बाइंडर लागला आहे, पण तो कसला आहे, कुठं मिळतो, काय होतो। तर त्या संदर्भात आपला व्हिडिओ आहे। ज्या शेतकरी बांधवांना पॉवर रिपर घ्यायचा आहे किंवा रिपर कम बाइंडर घ्यायचा आहे त्यांनी गणेश मशिनरी पंढरपूर येथे संपर्क साधा। तुम्हाला लागणारी डॉक्युमेंट दिली जातील, तुम्हाला लागणारी सर्व सर्व्हिस दिली जाईल, मशीन दिली जाईल, ट्रेनिंग दिलं जाईल। आता या मशीनमध्ये जर सांगायचं झालं तर साधारण हे जे मशीन आहे ह्या मशीनचं ऑपरेटेड सिस्टीम असं असतं, इथं इंजिन आहे, या इंजिनची पॉवर क्लच प्लेटवरून पुढं रिपरला जाते, त्याच्यामध्ये चेन फिरवली जाते। ते चेन काय करते, कटिंग झालेलं जे मटेरियल आहे किंवा पीक आहे ते कापून साईडला टाकलं जातं, खाली त्याला ब्लेडा वगैरे आहेत, त्या ब्लेडा कटिंग करायचं काम करतात आणि त्याला स्पेशल घेर येतो हा रिपरसाठी। हा घेर टाकला की तो बंद होतो, चालू होतो। ज्यांना 2 व्हीलर चालवता येते त्यांना हा रिपर चालवता येतो, याच्यामध्ये अवघड असं काही नाही आहे। हो, हा कनेक्टर आहे, म्हणजे PTO शाफ्ट। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर आपलं कटिंगचं काम झाल्यानंतर एक 5-6 महिने काम नसतं, तर त्या पिरियडमध्ये आपण हा पुढचा कटर बाजूला काढून, 4 नटा बोल्टामध्ये कटर आहे, हा कटर बाजूला काढून आपण त्याच्यावरती कोळपे लावू शकतो, कोळव लावू शकतो, वकर लावू शकतो, कल्टिवेटर लावू शकतो, त्यानंतर फवारणीचं STB जोडू शकतो, त्यानंतर कडबाकट्टी लावू शकतो, दूध काढायचं मशीन लावू शकतो, ह्याचा हँडल पण फिरतो आणि वेगवेगळ्या पिकाला आपल्याला ह्याच्यावरती ऑपरेटेड करणारी साहित्य पण लावता येतात। आता हे मशीन कसं चालू करायचं आणि कसं ऑपरेट करायचं जरा तुम्हाला माहिती देतो।
तर शेतकरी बांधवांना अगदी एक जाता जाता शेवटचं सांगतो की ज्या शेतकरी बांधवांना पॉवर रिपरसाठी महाडीबीटी योजनेमध्ये मेसेज आला आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करा. तुम्हाला जी काय योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट वगैरे आहे ते आम्ही देतो. मशीन पण अगदी चांगल्या क्वालिटीचं देतो आणि सर्व्हिस पण देतो. तर आमच्याशी संपर्क करा. आमचा पत्ता आहे गणेश मशिनरी, धनश्री कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 5 आणि 6, अहिल्या पुलाजवळ, सरगम चौक, पंढरपूर. आमचा मोबाईल नंबर आहे 97 63 64 88 54. धन्यवाद.